कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. तर मी आज करणार आहे भारतीचं म्हणजे माझ्या बहिणीचं केळवण. बरोबर आहे ना? केळवण. तर केळवण करणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघा एंड पर्यंत. आणि आता माझी आत्या आलेली आहे. तर आम्ही चाललोय पहिले एक पत्रिका वाटायला आमच्या एरियात. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. हो, माझी लाडकी वहिनी रांगोळी काढते मस्त माझ्यासाठी. आणि मी केलेलं आहे डेकोरेशन. तर माझी मैत्रीण पण आली डेकोरेशनला मदत करायला आणि माझी सृष्टी. सो गाईज, डेकोरेशन झालेलं आहे तयार. फक्त नवरी यायची बाकी आहे. आणि आमचे कार्यकर्ता लोक बघा कामं करतात आहे. तर आम्ही लोकांनी गाईस ती येणार आहे तर मी हे बनवलेलं आहे. हे बघा गाईस, बघा मिनी डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी साईड बिझनेस आता हेही करणार आहे. काय बोलतात डेकोरेशनचं. तर नक्की सांगा. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे. डेकोरेशन छान केलं श्रुतीने. हा, आणि कोणाला करायचं असेल डेकोरेशन वगैरे बर्थडे पार्टी किंवा इव्हेंट्स वगैरेला कॅमेरामॅन वगैरे हवा असेल तर श्रुतीशी संपर्क साधा. खालती कॅप्शनमध्ये श्रुती तिचा नंबर शेअर करेल. तर प्लीज. आणि तिचा यूट्यूबला ब्लॉगसुद्धा असतं तर तुम्ही तिच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू गौतम काका, तुम्ही माझ्याबद्दल भरभरात बोलले. थँक्यू सो मच. गौतम काकाला खूप चांगलं वाटलं डेकोरेशन. कसं वाटतंय मम्मी? खूप छान वाटलं. खूप छान वाटतंय सुद्धा. असं वाटतंय की मला मी दुसऱ्यांच्याच घरात आली आहे. बघून मला एवढा आनंद झाला. मला सकाळपासून टेन्शन आलं होतं की दीदी काय करेल आणि काय नाही. पण जस्ट घरी आली आणि बसले सोफ्यावर. पण बघून एवढं छान सुंदर वाटलं की असं कधी कधी वाटतं का माझ्या मुलीला ना डोकंच नाही. पण तिला डोकं खूप आहे. करते कधी कधी वेड्यासारखी. पण छान वाटलं, खूप छान. आणि हे भारतीचं केळवण आहे. तर तिला आता जेवायला बोलवलं आहे. आता मेनूमध्ये काय काय आहे त्याची पण मला आयडिया नाही आहे. कारण ते सगळा तिचाच प्लॅन आहे. पण बघू आता काय होतं आहे. आणि सपोर्ट करा, सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या मम्मीला पण सबस्क्राईब बोलायला येत नाही. तर असंच भरभरात मला प्रेम करा. आणि असंच मला खूप मम्मी सपोर्ट करते, तुम्हाला तर माहीतच आहे. तर भेटा आता नेक्स्ट. सो गाईज, सगळं डेकोरेशन मी केलेलं आहे. आणि कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळं मी करणार आहे माझ्या बहिणीचं केळवण. तर तुम्ही बघा, सगळ्यांना सरप्राईज आहे, कोणालाच माहीत नाही, फक्त मला माहिती आहे. तर तुम्ही हा केळवणचा व्लॉग बघा एंडपर्यंत. झालं.
बोल वापस. भारतीला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या लाडक्या भाचीला. थँक्यू मामी. गुलाब द्या रे तिला. थँक्यू दोघांना. ही आमची फॅमिली. थँक्यू. ते अजून लुक येईल तर किती छान दिसेल. अगं गुलाब पण दिसत नाही. गुलाब गुलाब. लाडाचा भाऊ. अगं गुलाब द्यायला ये ना. कसं वाटतंय? मस्त. तुला कसं वाटतंय दादा? चांगलं. प्रतीक्षाचं केळवण. वहिनी इथं बघा. वहिनी बघा. ते असं पकडून करा वहिनी, नाही तर ते उडतं ते. तोंड वाम करा. थांबना तू कळू दे थांबना. सो माझ्या बहिणीला जे आवडतं ते मी फालुदा चारा. फेवरेट आहे आम्ही इथं होतो रोज खायचं ना भारती. तुम्ही गेले होते ना संदीपच्या इथे. तिच्या आवडतं डिश आहे सगळं. कसं वाटतंय तुला? खूप मस्त. केळवण दिसते का? काय बोल बोल. खूप छान, मला आवडलं. खूप सुंदर, सगळं फेवरेट आहे माझं. खूप छान केलं माझ्या बहिणीने. खूप मस्त. थँक्यू. सो माझी बेस्ट फ्रेंड आणि माझी बहीण. काहीतरी हा माझी बहीण वाटते ना ही छोटी. हा. सगळे मला बोलतात तुझी बहीण आहे का. गाईस, माझी दिलेली आवडती साडी पण तिला लय आवडलेली आहे. हे बघा साडी तुम्हाला दाखवते. हे बघा. सो ब्लॉग एंड करते आहे गाईस मी. तर तुला कसं वाटते आज? खूप मस्त वाटलं. कसं वाटलं सरप्राईज? खूप आवडला. खूप मस्त. आणि जेवण खूप छान. जेवण तर माझ्या आवडीचं होतं तर आता सर्व. 10 दिवस राहिलेलं आहे लग्नासाठी. तर माझ्या बहिणीचं लग्न आहे. नक्की या. कसे गेले दिवस कळले नाही आम्हा लोकांना. तर आम्ही लहानाचे दोघं मोठे झालो. प्रवास आता इथपर्यंत होता. आता पुढचा प्रवास माहीत नाही कसा जाणार. तर अशीच आमच्या दोघांची साथ राहू द्या. तर तुम्ही भरभरीत आमचे दोघांचे रील्स बघितले असेल. यापुढे असणार की नसणार माहीत नाही. खूप म्हणजे दोघींना एकमेकांची गोष्ट आम्ही शेअर करत होतो. सतत कॉल करत होतो. सतत बोलत होतो. पण आता असं आता पराई होणार ना ती. तर बघू. आता लग्नाला 10 दिवस बाकी आहे. तर तुम्हाला लग्नाचे पण ब्लॉग येतीलच. आणि सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर. बाय.